श्री तांबडी जोगेश्वरीला तांबडी जोगेश्वरी हे नाव का बरं पडलं असेल? जाणून घ्यायचंय तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी रुचा महाजन निमकर स्वागत करते तुम्हा सगळ्यांचं जस्ट रूमने आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. आम्ही निघालेलो आहोत देवीचं दर्शन घेण्यासाठी. नवरात्राचे दिवस सुरू आहेत आणि आपल्याला माहितीच आहे की आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवरात्र स्पेशल अशी सिरीज चालू आहे, जिथे आपण पुण्यातल्या प्राचीन 9 देवीच्या मंदिरांमध्ये दररोज दर्शन घ्यायला जातोय आणि तिथली सगळी माहिती, ऐतिहासिक वारसा, देवीबद्दलची, मंदिराबद्दलची सगळी माहिती, जे काही आमच्याकडे माहिती आम्हाला उपलब्ध होईल आणि आमचा जो एक्सपिरियन्स असेल हे सगळं आम्ही तुमच्याशी शेअर करतोय. बरं, आता आपण चाललेलो आहोत शनिपारातनं. आता इथून पुढे आपल्याला दिसते ही तुळशी बाग आणि त्याच्या पुढे आपल्याला विठोबाचं छानसं मंदिरही दिसतं. आणि हे सगळं मी ह्याच्यासाठी शेअर करते कारण पुण्यातले जे जुने लोक आहेत, जे सध्या पुण्यात राहत नाही आहेत किंवा बाहेर वगैरे पडत नसतील, तर त्यांच्या सगळ्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे आणि प्रसिद्ध अशी शाळा. आणि आता आपण येऊन पोचलेलो आहोत आपल्या डेस्टिनेशनवरती, जे आहे पुण्याची ग्रामदेवता असलेलं श्री तांबडी जोगेश्वरीचं मंदिर. चला आता पटकन आतमध्ये जाऊयात आणि तिकडचं छानपैकी दर्शन घेऊ आणि मस्तपैकी तुमच्याबरोबर मी सगळी माहिती नंतर शेअर करते. तर कमानीच्या इथून जेव्हा आपण मुख्य प्रवेशद्वारा मार्गे जेव्हा आतमध्ये प्रवेश करतो, तेव्हा इथे छोटंसं असं विष्णूचं सुंदर मंदिर आपल्याला सगळ्यात पहिले बघायला मिळतं. आणि हा आहे पाषाणातला मस्तपैकी मोठा गाभारा. सुंदर प्रसन्न शांत असं मंदिर अगदीच गावात असल्यामुळे खूप जास्त वाहतूक, रहदारी आणि आवाज गाड्यांची सगळं होतच, पण दर्शन घेताना खूप प्रसन्न वाटतं. आणि किती सुंदर आणि देखणी मूर्ती आहे, म्हणजे मुखवटा आहे आणि त्याच्या आजूबाजूला इतकं छान छान चांदीचं कोरीवकाम केलेल्या गोष्टी आहेत. त्यानंतर विठ्ठल आणि रखुमाईची सुंदर अशी मूर्ती आहे. तर हे सगळं खूप जास्त बघण्यासारखे आणि पॉझिटिव्ह आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे इथं आल्यानंतर मूळ गावात, जुन्या गावात आल्यानंतरचा जो फील आहे तो कमाल आहे. म्हणजे अक्षरशः एखाद्या वाड्यात आल्यानंतर आपण देवाचं दर्शन घ्यायला वाड्यातल्या एखाद्या मंदिरात असंच वाटतं, कारण खूप छानपैकी मस्त अशी अशी छानपैकी चौकटी, दारं आहेत, लाकडी चौकटी, हे पूर्वीचे असायचं तसे लाकडाचे वाटे आहेत आणि दगडी कोरीवकामात पाषाणात सगळं कोरलेलं असं हे मंदिर आहे. आदिशक्तीच्या आज दुसऱ्या रूपाचं आपण दर्शन घेणार आहोत. आणि ही जी देवी आहे, जिचं आज आपण दर्शन घ्यायला जातोय, ती खूप जास्त पुण्यासाठी महत्त्वाची अशी देवी आहे. अर्थातच पुण्याची ग्रामदेवता असलेली श्री तांबडी जोगेश्वरी ह्या मंदिरात आपण जात आहोत. तांबडी जोगेश्वरी हे दुर्गा मातेचं मंदिर आहे आणि ही मूर्ती स्वयंभू आहे असं म्हटलं जातं. आता ही स्वयंभू का म्हटली जाते ह्याच्या मागची मी काही ऐतिहासिक माहिती तुमच्या सगळ्यांशी शेअर करते. तर ऐतिहासिक दस्तऐवजानुसार आणि मंदिरात उपलब्ध असलेल्या माहितीनुसार इसवी सन 993 मध्ये पुनवडी गावाच्या हद्दीवरती आंबील ओढ्यावर, ओढ्याच्या काठावर ही ग्रामदेवता होती. आणि त्यावेळेस तिचं असं मंदिर असं काही नव्हतं. बरं, त्यावेळेची ही जी माहिती सांगते पुनवडी गावाची हद्द वगैरे, ते म्हणजे आत्ताच्या काळातलं आपलं कसबा पेठ बरं का पुण्यातलं. आणि तर ते त्यावेळेस किती म्हणजे गावाच्या बाहेर होतं. आणि त्यावेळेस त्याचं एक मंदिर वगैरे असं काही नव्हतं. देवीची फक्त एक घुमटी होती आणि पाटील नावाचे एक शेतकरी होते, त्यांच्या शेतामध्ये ही देवीची घुमटी होती. त्यानंतर कालांतराने असं झालं की जेव्हा पेशव्यांच्या काळामध्ये पुणे गावाचा विस्तार होण्याची गरज त्यांना भासू लागली आणि पुणे गावाचा विस्तार हा हळूहळू व्हायला लागला, त्यावेळेस ही देवीची घुमटी असलेली जी शेतजमीन होती ती सुद्धा पेशव्यांच्या आधिपत्याखाली आली, पेशव्यांकडे आली ती जमीन. त्यामुळे त्यावेळेस पेशव्यांनी ही सदर शेतजमीन जी होती ती देवीसाठी, देवालयासाठी वेगळी ठेवायचं असं ठरवलं. आणि त्या काळी त्यांनी देवीसाठी सुंदर असं जे आत्ताच्या काळातलं जे मंदिर आहे ते त्यावेळेस बांधण्यात आलं. तर इतकं हे जुनं मंदिर आहे. आता मी तुम्हाला ह्याच्या पुढे सांगणार आहे की पेशव्यांसाठी ही देवी इतकी महत्त्वाची का आहे. त्याचबरोबर ह्या देवीला तांबडी जोगेश्वरी हे नाव पडण्यामागची आख्यायिका काय आहे हे सुद्धा मी तुमच्याशी शेअर करते. आख्यायिका तर सांगतेच, पण त्याआधी मला तुम्हाला हे सांगायचं आहे की पेशव्यांची कुलस्वामिनी म्हणाल तर ती आहे कोकणातल्या श्रीवर्धन गावातली योगेश्वरी देवी. पण पेशव्यांच्या काळामध्ये त्यांना लढाई आणि बाकी सगळ्या गोष्टी इतक्या होत्या की त्यांना दरवेळेस कुलस्वामिनीच्या दर्शनासाठी कोकणापर्यंत जाणं काही शक्य नव्हतं. आणि त्यांचा नेहमी हा प्रयत्न असायचा की लढाईला जाण्याआधी आणि लढाईवरनं आल्यानंतर देवीचं, कुलस्वामिनीचं दर्शन हे घेतलं गेलं पाहिजे.
त्यामुळे त्या सगळ्या परिस्थितीवरती तोडगा म्हणून पेशव्यांनी असा निर्णय घेतला की पुण्यातल्या ह्या जोगेश्वरी देवीला म्हणजेच तांबडी जोगेश्वरीला त्यांनी आपली कुलदेवी मानलं आणि तिची पूजा हे नित्य नेमाने पेशवे करू लागले। त्याचबरोबर पेशव्यांच्या घराण्यातल्या ज्या सगळ्या स्त्रिया होत्या त्या सुद्धा दरवेळेस खणा नारळाने ओटी भरण्यासाठी देवीच्या दर्शनासाठी येत होत्या, असे सुद्धा ऐतिहासिक दस्तऐवज उपलब्ध आहेत। त्याचबरोबर पेशवे हे प्रत्येक लढाईला जाण्या अगोदर आणि लढाईवरनं आल्यानंतर देवीचं दर्शन घेण्यासाठी तांबडी जोगेश्वरीच्या मंदिरात येत होते, असाही ऐतिहासिक दस्तऐवज उपलब्ध आहे। आता ऐतिहासिक दाखला असाही उपलब्ध आहे, बेंद्रे घराण्याकडे ह्या देवालयाची पूजा करण्याचे म्हणजेच पुजारी असण्याचा मान हा शिवकालापासून म्हणजे महत्त्वाची आणि खूप इंटरेस्टिंग अशी आख्यायिका जी लोककथा आहे प्रसिद्ध तांबडी जोगेश्वरीबद्दलची ती मी तुमच्याशी शेअर करते आणि त्यातूनच तुम्हाला कळेल तांबडी जोगेश्वरीला तांबडी जोगेश्वरी हे नाव का मिळालं। तर झालं असं होतं की माहिष्मती नगरामध्ये आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे महिषासूर हा मुख्य होता आणि त्याचा वध देवीने केल्यानंतर त्या देवीला महिषासूर मर्दिनी हे नाव मिळालं होतं। महिषासुराचे अंधक, बाष्कल, उध्वर, ताम्र असे वेगवेगळे 12 सेनापती होते। तर ह्या 12 सेनापतींपैकी जो ताम्रस ह्या सेनापतीचा वध हा या जोगेश्वरी देवीने केला, त्यामुळेच तिला ताम्र जोगेश्वरी आणि कालांतराने त्याचं तांबडी जोगेश्वरी असं नामकरण करण्यात आलं। बरं, ही देवी जी आहे ती सुद्धा शेंदूर चर्चित आहे। तिचा रंग जो आहे तो लाल म्हणजेच तांबडा मराठीत असा आहे, त्याच्यामुळे सुद्धा तिला तांबडी जोगेश्वरी असं म्हणतात आणि ही एक शेंदूर चर्चित देवी आहे। तर अशी देवी जेव्हा पुनवडी गावामध्ये सापडली त्यावेळेस ती देवीची घुमटी तिकडे कुठे आली, शेतजमिनीमध्ये कशी आली, कोणी बांधली ह्याचा कुठलाच दाखला उपलब्ध नाही किंवा ह्याच्याबद्दल कोणालाच काही माहिती उपलब्ध नाहीये। त्यामुळे देखील असं म्हटलं जातं की ही एक स्वयंभू देवी आहे। दुर्गा देवीला जोगेश्वरी किंवा योगेश्वरी असंही म्हटलं जातं आणि ही जोगेश्वरी देवी ही माहेश्वरी, सावित्री आणि चामुंडा या तीनही देवतांचं एकत्रित स्वरूप अशी आहे। तांबडी जोगेश्वरीचं देऊळ हे कुठे आहे हे मी तुम्हाला सांगते। अगदी हार्ट ऑफ द सिटी म्हणजे बुधवारपेठ रोड इथे तांबडी जोगेश्वरी देवीचं मंदिर आहे। तर आत्ता तुम्ही जर तिथे जाल तर तिकडे आजूबाजूला बाजारपेठ सारखा एरिया आहे, मार्केट आहे, म्हणजेच भरपूर पुस्तकांची सगळी दुकानं अशी भरपूर आहेत आणि तिकडेच तुम्हाला श्री तांबडी जोगेश्वरीचं मंदिर सापडेल। ते जे मंदिर आहे ते अगदी सुंदर छोटंसं, अगदी लगेच बघितल्यावरच कळून येतं की पूर्वीच्या काळातलं आणि वाडा जसा असायचा, पूर्वी वाडा जी सिस्टम असायची आणि त्याचं जसं कन्स्ट्रक्शन असायचं तशा टाईपचं आर्किटेक्चर आणि तशा टाईपचं कन्स्ट्रक्शन असलेलं हे सुंदर असं देऊळ अगदी गजबजाटात, कारण मी म्हटलं तसं बाजारपेठच आहे। श्रीमंत दगडूशेठ हलवाई ह्या गणपती देवळापासूनही अगदी जवळचं असं हे तांबडी जोगेश्वरीचं मंदिर आहे आणि हे पुण्यात आल्यानंतर अगदी नक्की बघावं आणि देवीचे आशीर्वाद घ्यावेत असं मंदिराचं बांधकाम जे आहे ते संपूर्ण पाषाणात आहे। मंदिराच्या आसपासही पाषाणात कोरीव काम केलेलं आहे। मंदिराच्या मंडपाचं बांधकाम सुद्धा पाषाणात आहे आणि मंदिरामध्ये प्रवेश करतानाच देवीच्या समोर आणि आपण प्रवेश करतो तिथेच सुंदर अशी पाषाणातली सिंहाची मूर्ती सुद्धा आहे, जी अर्थातच सिंह म्हणजे देवीचं वाहन म्हणून तिथे आहे, विराजमान आहे। आणि मंदिराच्या वरती एक छान असा कळस पण आहे जो सुद्धा पाषाणामध्येच बनवलेला आहे। या मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पुण्यातले मानाचे 5 गणपती असतात। इसवी सन 1893 मध्ये बाळ गंगाधर टिळकांनी जेव्हा सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली पुण्यामध्ये, त्यावेळेस 5 वेगवेगळ्या मंडळांना मानाचा गणपती होतं, विसर्जन मिरवणुकीत स्थान देण्यात आलं होतं। तर त्यावेळेपासून तांबडी जोगेश्वरी ह्या मंदिराला, या मंदिराच्या गणपतीला विसर्जनामध्ये 2ऱ्या क्रमांकावरती स्थान देण्यात आलं होतं आणि ते आजपर्यंतही मानाचं 2रं स्थान श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर देवस्थानाकडे अजूनही आहे। तांबडी जोगेश्वरी ही चतुर्भुजा असलेली स्वयंभू देवी तर आहेच, पण ह्या देवीच्या प्रत्येक हातामध्ये कोणती मुद्रा किंवा कोणतं आयुध धारण केलेलं आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मी तुम्हाला आता सांगतेच, पण त्याआधी जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की पटकन लाईक करा आणि आत्तापर्यंतची ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये लगेच सांगा। श्री तांबडी जोगेश्वरीच्या मूर्तीविषयी आता मी थोडीशी माहिती देते। तर ही मूर्ती जी आहे पाषाणातली आहे, म्हणजेच मूर्तीचा पार्श्वभाग हा संपूर्ण पाषाणच आहे आणि ही जी मूर्ती आहे ती स्वयंभू तर आहेच,
पण चतुर्भुजा असलेली आहे. लाल रंगाची, तांबड्या रंगाची आहे, त्याच्यामुळे तांबडी जोगेश्वरी नाव तर प्रसिद्ध आहे. आणि त्याचबरोबर ह्या मूर्तीची उंची जर म्हणाल 1.25 हात उंच, म्हणजेच अंदाजे 2.5 फूट उंच मूर्ती आहे. चतुर्भुजा असलेली देवी प्रत्येक हातामध्ये वेगवेगळी आयुध किंवा शस्त्र धारण केलेली आहे. तर मी आता तुम्हाला सांगते तिच्या प्रत्येक हातामध्ये कोणते कोणते शस्त्र. देवीच्या वरच्या उजव्या हातामध्ये डमरू आहे, तर डाव्या वरच्या हातामध्ये त्रिशूळ आहे. देवीच्या खालच्या दोन्ही हातांमध्ये संपूर्ण मानवजातीला आशीर्वाद देण्यासाठी आशीर्वाद मुद्रा आणि पानपत्र असं आहे. या मूर्तीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती कुठल्याही वाहनावर विराजमान झालेली नाही, तर ही मूर्ती ही उभी आहे. नवरात्र उत्सवामध्ये ह्या देवीला वेगवेगळ्या वाहनांवर बसवण्याची ही प्रथा आजही कायम आहे. नवरात्र उत्सव इथे खूप जास्त मोठ्या प्रमाणात तर साजरा होतोच, पण एरवी सुद्धा ह्या देवीला ग्रामदेवता असल्यामुळे खूप जास्त महत्त्व आहे. म्हणजेच जर कोणाचं लग्न, मुंज किंवा घरात कुठलंही शुभकार्य ठरलं असेल तर सगळ्यात पहिलं आमंत्रण पत्रिका अक्षता ठेवून देवीला दिलं जातं. आणि जर घरामध्ये छोटंसं बाळ जन्माला आलं असेल तर त्यानंतर सुद्धा बाळ आणि बाळंतीण या दोघांनाही सगळ्यात पहिले देवीच्या दर्शनासाठी आणलं जातं आणि त्यानंतरच बाळ व बाळंतीण दोघंही जण पडू शकतात. दररोज सकाळी ह्या देवीला श्रीसुक्ताचा अभिषेक केला जातो आणि त्यानंतर देवीला सुंदर अशी साडी नेसवली जाते. आणि प्रत्येक सणवाराच्या दिवशी देवीला महापूजा करण्यात येते. चैत्रामध्ये गौरीचा सार्वजनिक हळदी कुंकवाचा समारंभ पण खूप थाटामाटात केला जातो बरं का. त्याचप्रमाणे श्रावणातही खूप मोठी महापूजा करण्यात येते तिथे. आणि अर्थातच अश्विन महिन्यातलं शारदीय नवरात्र जे असतं त्यावेळेस तिथे दररोज वेगवेगळे कार्यक्रम असतात. देवीला वेगवेगळ्या वाहनांवरती बसवलं जातं आणि पहाटे 5:30 वाजल्यापासून हे मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुलं करण्यात येतं. एरवी मंदिराच्या दर्शनाची वेळ ही सकाळी 6 वाजल्या ते रात्री 9 वाजेपर्यंत अशी असते. आणि ह्या देवीच्या दर्शनानंतर तर मन प्रसन्न होतंच. खूप सुंदर अशी देखणी मूर्ती तर ती आहेच, मुखवटा फार सुंदर आहे आणि खूप जास्त डिवाइन पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स तर आपल्याला तिकडे गेल्यावर येतोच. पण त्या मंदिरात दर्शन झाल्यानंतर जेव्हा आपण प्रदक्षिणा करत असतो त्यावेळेसही आपल्याला अनेक देवदेवतांचं दर्शन होतं. ते कसं ते मी सांगते. तर आपण मंदिरातून बाहेर आल्यानंतर जेव्हा डाव्या हाताने प्रदक्षिणा घालायला सुरुवात करतो तर डाव्या हाताला आपल्याला सगळ्यात पहिले मारुतीचं मंदिर लागतं. मारुतीचं दर्शन घेतल्यानंतर जेव्हा आपण पुढे जातो त्यावेळेस आपल्याला मस्तपैकी नंदी आणि शंकराचं दर्शन होतं. त्यानंतर जेव्हा आपण मागच्या बाजूने पुढे येतो त्यावेळेस आपल्याला गणपती बाप्पाचं दर्शन तिकडे होतं. आणि त्यानंतर जेव्हा आपण आपली प्रदक्षिणा पूर्ण करून पुन्हा देवीच्या समोर येतो तेव्हा अर्थातच आपल्याला श्री तांबडी जोगेश्वरी मातेचं दर्शन पुन्हा एकदा होतं. अशा प्रकारे वेगवेगळे प्रत्येक कोपऱ्यामध्ये प्रदक्षिणा मार्गावरती 3 छान मंदिरं. प्रदक्षिणा मार्गावरची ही मंदिरं जरी छोटी असली तरी त्या मंदिरातली प्रत्येक मूर्ती ही अत्यंत देखणी आणि खूप जास्त पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स देणारी आहे. दसऱ्याच्या दिवशी श्री तांबडी जोगेश्वरी ह्या देवीची मस्तपैकी पुणे गावामध्ये पालखी निघते आणि हा एक्सपिरियन्स सुद्धा खूप छान असतो असं मी ऐकलेलं आहे. आजपर्यंत तो एक्सपिरियन्स घेण्याचा म्हणजे तो अनुभव मला आजपर्यंत आलेला नाही आहे. बघूयात ह्या वर्षी जर जमलं तर नक्की हा अनुभव देवीच्या मनात असेल तर मला मिळेल. मला जर आत्तापर्यंतचा हा व्हिडिओ आवडला असेल तर पटकन एक लाईक करा. आणि तुम्ही ह्या देवळामध्ये कधी गेलात, तुमची ह्या देवळाबद्दलची किंवा तांबडी जोगेश्वरीबद्दलची अशी कोणती माहिती आहे का की जी मला नाही माहिती पण ती तुम्ही मला सांगू शकता. जर असं असेल तर ते पटकन कमेंट्समध्ये लिहा, म्हणजे माझ्याबरोबरच अजून बाकीच्या आपल्या व्ह्युअर्सना सगळ्याच लोकांना ही माहिती उपलब्ध होऊन जाईल. तर असं काही असेल तर मला कमेंट्समध्ये पटकन सांगा. तांबडी जोगेश्वरी या देवीबद्दलचा एक छोटासा व्हिडिओ ज्याच्यामध्ये माझ्याकडे जी माहिती उपलब्ध होती मंदिरात किंवा गुगल किंवा अजून कुठल्याही माध्यमातून जी मला माहिती मिळाली होती, मला तिथे पर्सनली गेल्यानंतर जो छान एक्सपिरियन्स आला होता ते सगळं शेअर करण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न होता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट्स करून मला सांगा हा व्हिडिओ कसा वाटलाय. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे आमचा नवीन व्हिडिओ जेव्हा चॅनलवर येईल तेव्हा सगळ्यात पहिले तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आणि अर्थातच आपली नवरात्र स्पेशल अशी पुण्यातल्या प्राचीन 9 देवीच्या मंदिरांना भेट देण्याची आणि त्यांचं दर्शन घेण्याची ही सिरीज चालू आहे. त्याच्यामुळे दररोज आपले छान छान व्हिडिओज येत आहेत. प्रत्येक वेगवेगळ्या पुण्यातल्या प्राचीन देवळांविषयी आपण वेगवेगळी माहिती जी मला मिळते, जो माझा एक्सपिरियन्स आहे तिकडे गेल्यानंतरचा, हे सगळं मी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करते. त्याच्यामुळे चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि आपण भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये अजून एका छान मंदिरामध्ये, प्राचीन अशा देवीच्या मंदिरामध्ये.
तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय. थँक्यू.